मूर्तिजापूर नगरपालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हर्षल रामेश्वर साबळे यांनी 718 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावला आहे। या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हर्षल साबळे यांना 8,821 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 8,103 मते मिळाली। तब्बल 11 फेऱ्यांपर्यंत विजयाबाबत चित्र स्पष्ट नव्हते। मात्र 12व्या फेरीत हर्षल साबळे यांना निर्णायक 1,002 मते मिळाल्यानंतर चित्र पालटले आणि अखेर भाजपाने विजय खेचून आणला। निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शहरभर फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला। या विजयामुळे मूर्तिजापूर नगरपालिकेत भाजपाचे राजकीय बळ अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे। मी एक भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ता वरिष्ठांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, माझे मार्गदर्शक माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि मूर्तिजापूर जनतेने तमाम जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि विश्वासाने सांगतो की मूर्तिजापूर नगरपालिका विकासाच्या दृष्टीने मी त्याचा प्रयत्नशील राहील। सद्गुरू गजानन महाराजचा आशीर्वाद आणि मतदारांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्याची मेहनत, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीनं दिला। नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणूक याकरिता नगराध्यक्ष पदासाठी हर्षल रामेश्वरजी साबळे एक मूर्तिजापूर भाजपचे शहराध्यक्ष, पन्ना प्रमुख पासून सचिव पासून उपाध्यक्ष पासून तर अध्यक्ष पदापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर भाजपमध्ये त्यांनी शहर अध्यक्षाचं पद मिळवलं आणि नगरपालिका निवडणूकमध्ये सर्वसाधारण आरक्षण नगराध्यक्ष निघालं। त्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी हर्षल साबळे यांचं नाव मी सुचवलं। त्यावेळेस अनेक लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, कारण हर्षल हा सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे, उच्च शिक्षित आहे, एक चांगला समाजसेवक आहे आणि स्वभावानं फार चांगला आहे, कर्तृत्ववान आहे। या हर्षल साबळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक नवीन चेहरा मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी भेटला। याला तिकीट दिल्यावर अनेक लोक त्यांनी टीका टिप्पणी केल्यावर काही भाजपचे बी घरका भेदी लंकाड आहे अशी लोक आमच्या हर्षलच्या विरोधात होते, पण ते हर्षलच्या विरोधात नव्हते, ते हरीश पिंपळेच्या विरोधात होते। कारण सगळ्याला असं वाटत होतं की हे सीट हरीश पिंपळेची आहे आणि यावेळी हरीश पिंपळेला थोडी जागा दाखवायची आहे, पण गजानन महाराजांचा आशीर्वाद माया पाठी मांग आहे, आता हर्षलचाही मांग आहे। सद्गुरू गजानन महाराज की जय। पण तुम्हाला एक सांगतो, हर्षल मूर्तिजापूरच्या विकासासाठी हर्षल खूप चांगलं प्रयत्न करीन, काम करीन आणि मी त्याला संपूर्ण साथ देईन। या मूर्तिजापूरच्या विकासासाठी कुठेही हर्षल कमी पडणार नाही अशी मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आणि हा जो विजय आहे हा मी मतदाता व कार्यकर्त्याला समर्पित करतो। कारण 2000 या चौथ्या निवडणुकीत 2024 जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस कार्यकर्त्यांनी माझी तिकीट कटल्यावर तिकीटही आणली आणि कधी नाही असा विजय मला मिळून दिला। याही वेळेस हर्षल साबळेला नगराध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांनी विराजमान केलेला आहे। हर्षल साबळे मूर्तिजापूर जनतेचा जे विषय आहे त्याच्यावर खरा उतरीत मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। हर्षलला खूप खूप शुभेच्छा देतो, कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मतदात्याचे मनापासून आभार मानतो की आपण एक चांगला गरीब कुटुंबातल्या पोराला आज नगराध्यक्ष केलं। हे फक्त भाजपमध्ये शक्य आहे, इतर पक्षात हे होऊ शकत नाही। प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।